नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं बोल कबड्डी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। प्रो कबड्डी लीग पर्व 12 मध्ये 4 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्याला दोन्ही सामने अतिशय अटीतटीचे पाहायला मिळाले। चला तर मग या दोन्ही सामन्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया। बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा। मंडळी, चालेल्या पहिल्या सामन्यात आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने जयपूर पिंक पॅन्थर संघावर 41-36 असा 5 गुणांनी विजय मिळवला। पुणेरी पलटण संघाकडून आदित्य शिंदे 13 रेड पॉइंट, पंकज मोहिते 8 रेड पॉइंट, मोहित गोयत 5 रेड आणि 2 टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी करत पुणेरी पलटण संघाला शेवटच्या मिनिटांमध्ये विजय मिळवून दिला। तर जयपूर पिंक पॅन्थर संघाकडून अली समाधी 21 रेड आणि 1 टॅकल पॉइंट, आशिष कुमार 2 टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली, पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत। झालेल्या या सामन्यामध्ये पुणेरी पलटण संघाचा दादासो पुजारी हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला। एकतर्फी झालेल्या दुसऱ्या सामन्यात आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर गुजरात जायंट संघाने बंगाल वॉरियर्स संघावर 47-40 असा 7 गुणांनी विजय मिळवला। गुजरात जायंट संघाकडून एच.एस. राकेश 18 रेड पॉइंट, मोहम्मद रजा शादलू 2 रेड आणि 5 टॅकल पॉइंट, अंकित दहिया 5 रेड आणि 4 टॅकल पॉइंट, विश्वनाथ व्ही 1 रेड आणि 4 टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी करत गुजरात जायंट संघाला मोठा विजय मिळवून दिला। तर बंगाल वॉरियर्स संघाकडून देवांग दलाल 25 रेड पॉइंट, आशिष मलिक 2 टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली, पण ते बंगाल वॉरियर्स संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत। झालेल्या सामन्यामध्ये गुजरात जायंट संघाचा मोहम्मद रजा शादलू हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला। तसेच गुजरात जायंट संघाचा अंकित दहिया हा इमर्जिंग प्लेअर ऑफ द डे या पुरस्काराचा मानकरी ठरला। मंडळी, झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावी केले कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।